या ठिकाणी अजिजी मसवडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। अध्यक्ष आदर्श मित्र मंडळ वल्लभनगर पिंपरी यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। आमदार चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत। रुपीजी मोरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत। सागरजी दंता यांचे देखील या ठिकाणी आगमन होत आहे, आपलंही हार्दिक स्वागत असेल। विजय मते बोट यांचे देखील या ठिकाणी आगमन होते। या चारही मान्यवरांचं आम्ही करत आहोत आमदार चषकामध्ये हार्दिक स्वागत। महत्त्वाचा सामना सुरू होतोय, आवाज असेल महाराष्ट्रातील आणि भारतातील सुप्रसिद्ध समालोचक कुणालजी दाते सर या। लेग बायचा इशारा फ्री हिटच्या बॉलवर। धन्यवाद चंदू शेटे सरांचा आवाज तुम्ही ऐकला, सलीम भाईचा आवाज देखील तुम्ही मागच्या सामन्यामध्ये ऐकला आणि अतिशय सोपा राहिला विजय टीमसाठी। खातं उघडलंय टीमचं। ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरच्या विरुद्ध SP वॉरियर मुंबई या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना। इथून ही डू ऑर डाय मॅच आहे। जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर, जो संघ जिंकेल तो नेक्स्ट मॅच मध्ये हमराज मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणेच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल। तो असेल आजच्या रात्रीचा शेवटचा सामना। त्याच्यामुळे या मॅच मध्ये जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू राहील। प्रथमेसाठी हा बॉल चांगला फटका इथे सजवलाय। मिड ऑफच्या डोक्यावरून बॉलला पाठवले डीप मध्ये, जोपर्यंत बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते। अक्षय थेटे एक चतुर चालाक गोलंदाज आहे, लेंथ मध्ये परिवर्तन करतो, कटर चांगले टाकतो आणि चर्चेतलं नाव आहे भिवंडी क्रिकेटमध्ये। अक्षय थेटे पहिलं षटक हाताळत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 2 बॉलचा खेळ संपलाय। पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि हीच खासियत आहे। मी मगाशी कटरचा उल्लेख केला होता, असेच बॉल तो वळवतो, दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता आहे आणि थोडासा काना मागून बॉल टाकत असताना पडल्यानंतर हा थोडासा स्ट्रेट निघाला, बॉल कट केला, अप्पर कट आणि ती एक सिंगल आली आहे। टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 3। अपील आता स्ट्रॉंग आहे, विकेट कीपरने केली, गोलंदाजाने केली आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी होती। लेग बायचा इशारा आणि चांगला निर्णय पंचांचा। त्याचं कारण आहे पिचिंग आउटसाइड लेग स्टंपच्या बाहेरच बॉल पिचिंग होता आणि त्याच्यामुळे योग्य निर्णय, राईट डिसिजन फ्रॉम अंपायर आणि तेवढी चांगली पंचांची भूमिका राहिली आहे। गेल्या 2 रात्रीपासून ही स्पर्धा मी कव्हर करतोय, काल देखील खूपच चांगली पंचांची भूमिका चारही पंचांकडून राहिली। हा बॉल थोडासा पुढे टाकलाय, ओव्हरपिच बॉल होता, फटका फसलाय, स्वतः गोलंदाज अक्षय थेटे खाली येतोय, फलंदाज बाद होईल। राजा बॅक टू द पॅव्हिलियन। मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सर्वप्रथम अजिजी मसवडे साहेब, संदीप भाऊ विनंती असेल आपण या ठिकाणी याच्या। संदीप भाऊ वागेरे साहेब या ठिकाणी काही सन्मान करायचे आणि ते सन्मान करण्यासाठी संदीप भाऊ आपण या ठिकाणी यायचंय। अजिजी मसवडे साहेब यांचा सन्मान केला जातोय। अभि फुंडे आला तर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी टार्गेट सेट करावं लागेल। एक सन्मानजनक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे या मॅच मध्ये। अध्यक्ष अजिजी मसवडे साहेब यांचा सन्मान केला जातोय। संदीप वागेरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय। त्यानंतर प्रसादजी कांबळे साहेब विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय। सागरजी दंताळ यांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय। या प्रदीप भाऊ आपण देखील या ठिकाणी, प्रसाद भाऊ आपण देखील यायचंय। सागरजी दंताळ यांचा सन्मान या ठिकाणी संदीप भाऊ यांच्या शुभ हस्ते केला जातोय। रुपेशजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचाही सन्मान इकडे केला जातोय। रुपेशजी मोरे साहेब हे सगळे अतिथी या
आमदार चषकासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सन्मान. रुपेश ओवाळ यांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचंय. आपण विजय माथेपूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हे सगळे अतिथी उपस्थित राहिलेत. आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी एवढी मोठी स्पर्धा, 5 लाखाचा पहिला पुरस्कार आहे आणि यासाठी आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल जितूभाऊ नाणेकर आपल्याला देखील विनंती आपण या ठिकाणी यायचंय. धन्यवाद. आणि जाऊयात आता पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अझर आलाय गोलंदाजीसाठी. तेलंगणाचा गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. 6 धावा 1 फलंदाज बाद. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपलंय. बॅकफुटला जात असताना कट केलाय. गलीमध्ये बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. स्ट्राईक आता चेंज होईल. टीमची धावसंख्या 7, 1 फलंदाज बाद. 7 बॉलचा खेळ संपलाय. तुम्ही पाहताय आमदार चषक, अतिशय नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा सध्या होतीये. नाममात्र प्रवेश फी मध्ये दमदार आमदार चषक खेळण्याची एक नामी संधी. 5 लाख रुपयाचं पारितोषिक. 16 टीम, हा क्रिकेटचा महासंग्राम. लीग फॉर्मॅट मध्ये 6 मॅचेस. दररोज 1 रात्री संघ सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. काल श्रीतेज 11 चरवळी पुणे हा संघ सचिन लालदास तापकीर यांचा संघ सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. चांगला फटका समोर डाऊन दी ग्राउंड. फिल्डर आहे आणि त्याचं जजमेंट अतिशय दर्जेदार होतं. खूपच चांगला झेल तिथे डीप मध्ये टिपलाय. अक्षय थेटेरे फलंदाज बाद होतोय. आणखीन एक विकेट प्राप्त झाली आहे. ही विकेट जाते खात्यामध्ये अझरच्या, परंतु योगदान चांगलं होतं अक्षय थेटेचं. जम्पचा टायमिंग पहा, किती उंच उडी त्याने घेतली आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी आपसुकच टाळ्या वाजवल्या अक्षय थेटेसाठी. जे मागचे प्रेक्षक होते अक्षय थेटेच्या, त्यांना असा अंदाज आला होता की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, परंतु हे जम्पचा टायमिंग पहा आणि जसा झेल टिपला सर्वच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. संदीप नाणेकर यांना मी विनंती करेन आपण स्टेज समोर संपर्क साधायचा. संदीप नाणेकर, सगळ्यात मोठी भूमिका ती धुरा या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावर आहे. राजाभाऊ वागेरे यांच्या खांद्यावर आहे. भरपूर मेहनत राजाभाऊ यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली आहे. आमदार चषक तुम्ही पाहताय. त्याचबरोबर नगरसेवक आदरणीय संदीप भाऊ वाघेरे यांचे कौतुक व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने या फ्लड लाईट्स या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठं योगदान क्रिकेटसाठी त्यांचंही राहिलंय. पिंपरी करंडकाच्या माध्यमातून 6 पर्व 5 वर्षात तुमच्या भेटीला त्यांच्या माध्यमातून आणण्यात आली आणि दिलदार असं व्यक्तिमत्व आहे संदीप भाऊ वाघेरे. या फ्लड लाईट्स, हे मैदान आणि त्यातल्या त्यात पिंपरी करंडक, त्या करंडकाची चर्चा. 5 वर्षामध्ये 6 स्पर्धा तुमच्या भेटीला त्यांनी आणल्या. फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे आणि शेवटी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी हा तो चौकार. शिवाजीच्या बॅटमधून या 4 धावा येतात. लोअर फुल टॉस बॉल आणि बरोबर टर्न केला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटच्या फिल्डरने थोडासा प्रयत्न केला, परंतु शेवटी ते अपयश आलं आणि 4 धावा मिळतात शिवाजीच्या खात्यामध्ये. शिवाजीने फिल्डिंग देखील आजच्या दिवसामध्ये दर्जेदार केली. शिवाजी बॅटिंगसाठी देखील चांगला चालला जातो. टीमची धावसंख्या 11, 2 फलंदाज बाद. अझरच्या विरुद्ध आक्रमण आता सुरू झालंय. दुसरं षटक आहे. पॉवर प्ले त्याच्यानंतर असेल बॅटिंगचा, तो महत्वाचा ठरेल. टेप बॉलचं षटक तिसरं असेल, ते महत्वाचं असेल. परंतु ताई पॅकर्सने पहिल्या मॅच मध्ये जसा पराभवाचं तोंड पाहावं लागलं, त्याच्यानंतर या टीमने चांगलं कमबॅक केलंय. मागचा सामना सहज जिंकला. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, जागेवरून फुटवर्क नव्हतं, बॉल जास्त बाहेर होता. अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. क्रीजच्या आतमधूनच जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. जसं मोबाईलमध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे, क्रिकेटमध्ये चांगलं फुटवर्क पाहिजे, त्यावेळेला कनेक्शन जुळतं. वाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर. एक रन तर तिथे मिळेल. तेरा धावा झाल्यात फलकावर. 4 धावा 1 फलंदाज बाद. 4 धावा मिळतात. 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 4 धा
तर 13 रन स्कोर बोर्डवर 4 बॉलचा खेळ संपलाय. अजर गोलंदाजी करत असताना मग अशी चांगला बॉल ऑलमोस्ट यॉर्कर लेनचा, बॅट थोडीशी लागली खेळपट्टीवर आणि आता एक सिंगल येते. 13 रन स्कोर बोर्डवर आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना अँगल करून गोलंदाजी आणि इथे फटका फसलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, थोडासा वाईडिश मिड ऑफ ठेवला होता. उमरने कोणती चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद आणि यावेळेला एक मोठी विकेट. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली आहे. या महत्वाच्या विकेट्स आहेत. पॉवर प्ले संपल्यानंतर लगेच दुसरं षटक अझरच्या हातामध्ये सोपवलं आणि लेफ्ट हँडेड बॅटरची विकेट घेतली आहे. प्रथमेशला आउट केलं या महत्वाच्या सामन्यामध्ये आणि मोठा धक्का बसतोय. टीम SP वॉरियर मुंबईला वॉर करावा लागेल या मॅच मध्ये, कारण महत्वाचा सामना आहे. इथून जर पराभूत झाला तर स्पर्धेच्या बाहेर. परंतु ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर, अमर परुळेकर यांचा हा संघ आहे. चांगला पलटवार केलाय. नक्कीच पहिला सामना आणि त्याच्यामध्ये पराभवाची चव ज्या वेळेला चाखावी लागते त्याच्यानंतर लीग फॉर्मॅटमध्ये खळबळून जागे होतात सर्व खेळाडू. प्रोफेशनल लेवलला ज्यावेळेला तुम्ही क्रिकेट खेळता मग ती टीम मिटिंग होते, मग प्लॅनिंग होतं पुढच्या मॅचमध्ये कसं खेळायचं, डू ऑर डाय मॅचमध्ये कसं जिंकायचं, त्याच्यानंतरचा सामना आणि त्याच्यानंतर क्वार्टर फायनल जी सगळ्यात शेवटची मॅच असते ती खूप महत्त्वाची ठरते. काल तुम्ही पाहिलं असेल सलग 2 सामने जिंकले होते टीमने अंगद पाटीलच्या वसीमबाई फॅन क्लब इंडियाने, परंतु शेवटच्या मॅचमध्ये श्रीतेज 11ने त्यांना पराभूत केला आणि त्या मॅचमध्ये तो संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. शंभू, सुमित आणि विनायक यांनी त्वरित आमच्या मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. संदीपभाऊ नाणेकर यांच्याशी लगेचच आपण संपर्क साधा आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि संपूर्ण षटक दाखवण्यात आलं अझरचं, ज्या अझरने या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि अक्षय थेटेचा हा लाजवाब झेल होता. उडीचा टायमिंग खूप चांगला होता. फुल टॉस बॉलवर इथे चौकार आला जो गॅपमध्ये गेला आणि त्याच्यानंतर परत एक वेळा ते पलटवार पाहायला मिळालं. आणि टेप बॉलचं षटक मागच्याही सामन्यामध्ये ओंकार देसाईने खूप चांगलं टाकलं. ओंकार देसाईने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या मॅचमध्ये पटकावला. त्याचं कारण होतं टेप बॉलच्या षटकामध्ये 2 विकेट त्याने घेतल्या. बॅटिंग खूप चांगली केली, 3 षटकारही मारले आणि सामना लवकर फिनिश केला. धावा झाल्या 13. 13ला 3 म्हणजे 3-13 हे समीकरण सध्या पाहायला मिळतं आणि या मॅच मधून एका टीमचे 3-13 नक्की वाजणार आहेत. एक संघ स्पर्धेच्या बाहेर जाईल, एक संघ पुढच्या फेरीमध्ये खेळताना दिसेल. ओंकार देसाई 21 वर्षाची तपश्चर्या आहे क्रिकेटमधली. पहिलाच बॉल थोडासा बाहेर आहे. लेग स्टंपच्या अंपायरचा सिग्नल येतो वाईड बॉल. नियंत्रण राखणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे, परंतु इथे लाईन थोडीशी खराब. ओंकार देसाई तसा रेग्युलर टेनिस बॉल जर पाहिला तर खूप चांगला वळवतो दोन्ही बाजूला, परंतु या बॉलवर ते नियंत्रण दाखवावं लागेल. त्याच्यासाठी पाहिजे तो अनुभव आणि हा तो अनुभव आहे. पडल्यानंतर कसा बॉल स्टंपच्या जवळून गेला. इन कटर, इन स्विंगर, बाहेर टाकला बॉल, तिथून आतमध्ये आणला आणि बॉल असा वळला की तो कोणालाच नाही कळला. सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. शिवाजी सध्या स्ट्रायकिंग एंडला. टीमची धावसंख्या 14. 3 फलंदाज बाद. परत एक वेळा तेच दृश्य. बॉलमध्ये स्विंग चांगला होता आणि त्याचमुळे अपीलही केली आहे पंचांवर. त्या अपीलचा तेवढा प्रभाव दिसत नाहीये आणि त्यातल्या त्यात हाईट फॅक्टर देखील आहे, कारण बॉल ऑलमोस्ट मांडीला जाऊन लागलाय. आणि शिवाजीची तशी हाईट जर पाहिली तर चांगली आहे आणि DRS उपलब्ध आहेत. त्याचा वापरही केलेला नाही. ओंकारला कदाचित तेही माहीत असावं, त्याच्यामुळे कदाचित तो त्याच्यासाठी गेला नाही. यावेळेला परत एक वेळा नियंत्रण थोडंसं चुकलंय. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आणि ज्या वेळेला ओंकारने आउटसाइड ऑफ स्टंप बॉल थोडासा बाहेर टाकला त्यावेळेला तो चांगला इन कटर झाला, आतमध्ये आला, इन स्विंग झालाय, परंतु थोडासा मिडल आणि लेग स्टिकवर बॉल टाकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तो लेग स्टंपला सोडून चाललाय. धावा झाल्यात 15. 3 फलंदाज बाद. आणखीन एक वाईड बॉल.
एक्स्ट्रा रन मिळेल आणि हा बॉल जास्त बाहेर निघालाय. कालही आपण पाहिलं भरपूर प्रेक्षकांनी 70-70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आज देखील 60,000 प्रेक्षकांनी 70-70 स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा आनंद घेतलाय, या टेलिकास्टचा आनंद घेतलाय. आमदार चषक पाहिलाय. हा एक्सप्रेस बॉल, परंतु परत एक वेळा नियंत्रण नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. आणि टेप बॉलच्या षटकामध्ये नियंत्रण खूप महत्वाचं ठरतं. आता ती चर्चा सध्या सुरू आहे. विकेट कीपर उमर थोडीशी चर्चा करत असताना ओमकार बरोबर, कारण या दोन्ही खेळाडूंकडे अनेक वर्षाचा क्रिकेट बॉल, टेनिस बॉल क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटचा प्रचंड मोठा अनुभव आहे. परत एक वेळा ओमकार तयार. पुढचा बॉल घेऊन हाय बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. ती चर्चा परत एक वेळा. मागच्या मॅच मध्ये नक्कीच नियंत्रण दिसलं ओमकार देसाईचं. 2 विकेट घेतल्या महत्वाच्या. या मॅच मध्ये काही वाईड बॉल नक्की आलेत. 7 बॉल आतापर्यंत टाकलेत या ओव्हरमध्ये ओमकारने. त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल, 5 वाईड बॉल पाहायला मिळालेत. आणि ते वाईडचेच 5 रन आहेत. तो वाईडचा पंजा आहे या ओव्हरमध्ये. यावेळेला चांगल्या टप्प्यावर कॅच इटचा कॉल होता. तिथे फिल्डर जाईल तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. बॅटर स्ट्रायकिंग एंडला चेंज होईल. सिंगल टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 19. 3 फलंदाज बाद. शिवाजी आता नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर नंबर सध्या 3रं प्रगती पथावर आहे. टेप बॉलचं षटक सध्या तुम्ही पाहताय. आमदार चषक एक नामांकित स्पर्धा. पिंपरी विधानसभा क्षेत्राचे दमदार आमदार आदरणीय अण्णासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधानसभा, यांच्या कार्याचा गौरव, यांची संकल्पना. 16 दिवसाची मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय. आमदार ट्रॉफीच्या माध्यमातून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणि त्यातल्या त्यात खुल्या गटाचा एक वेगळा तळका या स्पर्धेला दिलाय. भारतातले नामांकित 16 संघ या स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत. 5 लाख रुपयाचं पारितोषिक प्रथम त्यासाठी देखील आपल्याला पाहायला मिळेल. हाय बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. हा देखील डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल आता ओमकार देसाईने टाकलेत. आता लाईन सापडली आहे ओमकारला. आणि रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने आणि वाईड बॉलचा निर्णय आलाय. रिव्ह्यू सक्सेसफुल बॅटिंग करणाऱ्या टीमचा. वाईड बॉल. हा बॉल आता फ्लाय स्लिप मध्ये उडतोय, सरळ चाललाय तिथे फिल्डरच्या हातात. आता मात्र एक डॉट बॉल आलाय ओमकार देसाई कडून. विकेट कीपर कडून सुटल्यानंतर आणि हा शेवटचा बॉल ओमकार देसाईच्या ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 20 धावा. टेप बॉलचं षटक ज्या पद्धतीने अनेक वाईड बॉल ओमकार देसाईचे पाहायला मिळाले. पहिला बॉल इनकटर आल्यानंतर सलग 5 वाईड बॉल त्याने टाकले. त्याच्यानंतर थोडीशी चर्चाही पाहायला मिळाली. तरी देखील तो वाईड बॉलचा सिलसिला काही थांबता थांबेना. त्याच्यानंतर 2 चांगले कटर त्याने वापरले. त्यानंतर एक रिव्ह्यू घेण्यात आला या वाईड बॉलसाठी. तो वाईड बॉल घोषित केला आणि त्याच्यानंतर सलग डॉट बॉल पाहायला मिळाले ओमकार देसाईकडून. ओव्हरची होते समाप्ती. धावा झाल्या आहेत 20. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. 20-3 अशी परिस्थिती आहे. टीम SP वॉरियर मुंबईची ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरच्या विरुद्ध खेळत असताना. 4थं षटक गोलंदाजीसाठी जिशान आलाय आणि जिशानने देखील या हंगामात चांगली छाप सोडली आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. अँगल खूप चांगला करतो, खांद्याचा चांगला वापर करतो, पेस चांगला आहे, परंतु यावेळेला नियंत्रण नव्हतं या बॉलवर. पहिला वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. थोडासा राऊंड आर्म ऍक्शनने गोलंदाजी करत असताना हा प्रयत्न होता आणि नियंत्रण थोडंसं चुकलं. लेग स्टंपच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केलाय जिशानने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा.
या मॅच मध्ये नक्कीच 50-55च्या वर धावा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे SP वॉरियर्सने. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता, बॅटची कडा घेतली आहे, मागे चाललाय बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या 22. नक्कीच या सिंगल डबलने एवढा फरक पडणार नाहीये. ताई पॅकर्स प्रभादेवीला, त्यांच्या कॅप्टनला, त्यांच्या गोलंदाजांना, त्यांच्या टीमला, यांचं मुख्य व्यासपीठाचं दृश्य, अनेक मान्यवर सातत्याने या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतात. आमदार साहेबांवरचं प्रेम, या क्रिकेटच्या स्पर्धेवरचं यांचं प्रेम आणि प्रत्येक मान्यवरांचा तो यथोचित मान सन्मान या पिंपरी विधानसभा क्षेत्राच्या माध्यमातून केला जातोय. आमदार चषकामध्ये या सगळ्यांचा सन्मान होतोय. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आमचं मुख्य व्यासपीठ, त्या व्यासपीठाचं दृश्य. धावा झाल्यात 22, 3 फलंदाज बाद. यावेळेला फटका हवेत आहे, फिल्डर तिथे सज्ज आहे, प्रयत्न चांगला आहे, तेवढाच दर्जेदार झेल सौरभ बिराजदारने टिपलाय, फलंदाज बाद. मागच्या मॅच मध्ये सौरभ बिराजदार यांनी देखील चांगला खेळ केला, डीप मध्ये चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद होतोय. जिशानच्या खात्यामध्ये यश प्राप्त होतोय आणि मोठी विकेट प्राप्त झाली SP वॉरियर्स मुंबई या टीमला. आणखीन एक मोठा धक्का. एक रनने मी मगाशी देखील उल्लेख केला तेवढा काही फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला, परंतु विकेट जर आल्या तर तो दबाव सातत्याने बनेल SP वॉरियर्स मुंबई या टीमवर. मग धावसंख्या थोडीशी छोटी मापक आपल्याला पाहायला मिळू शकते. नवीन फलंदाज महेश आता फलंदाजीसाठी. आज थोडंसं शर्माजी यांनी निराश केलं या महत्वाच्या मॅचमध्ये, लवकर विकेट गमावली. नगरसेवक आदरणीय संदीप भाऊ वाघेरे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलदार असे हे व्यक्तिमत्व, मी मगाशी देखील त्यांच्या नावाचा उल्लेख केला. पण पाहतो 5 वर्षामध्ये 6 पिंपरी करंडक या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. त्याचबरोबर या ग्राउंडवर या फ्लड लाईट्स तुम्ही पाहताय इंटरनॅशनल लेवलच्या. असं वाटतच नाही की कुठेतरी आपण मध्यरात्री क्रिकेटची स्पर्धा खेळतोय. त्याचमुळे फ्लड लाईट्स बरोबर या ग्राउंडची चर्चा होते, आमदार चषकाची चर्चा होते टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टीमची धावसंख्या 22, 4 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना गोलंदाज जिशान या ओव्हरमध्ये त्याच्या खात्यामध्ये यश. फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. जो दबाव आहे सुरुवातीपासून बनवलाय. मध्यंतरी थोड्याशा धावा आल्या होत्या एक्स्ट्रा स्वरूपात ओमकार देसाईच्या, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा ती कडक गोलंदाजी, जास्त जागाच दिलेली नाहीये. नवीन फलंदाज महेश आता फलंदाजीसाठी. 4थं षटक सध्या मार्गस्थ. 22 धावा स्कोर बोर्डवर आहेत. वेग दाखवलाय परत एक वेळा, परंतु दिशा चुकली. परत एक वेळा लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड बॉल. आणि सातत्याने वेगाने टाकण्याचा प्रयत्न करतोय या ओव्हरच्या दरम्यान जिशान. अँगल नाहीये, परंतु ज्या पद्धतीने तो ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय, राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध पायावर टार्गेट करण्याचा प्रयत्न. आणि याच बॉलचा मी उल्लेख करत होतो, फुलर लेनचा बॉल होता, बीट झाला, फलंदाज अपील झाली, लेग बायचा इशारा. परत एक वेळा पंच तो इम्पॅक्ट पाहत असताना. आणि आता गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे LBW साठी. नॉट आउट, ऑफ स्टंपच्या बाहेर, विकेट मिसिंग, तो इम्पॅक्ट. आणि याचीच मी चर्चा करत होतो प्रथम दर्शनी. एक फास्ट रिप्ले ज्यावेळेला येतो कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यावेळेला थोडासा अंदाज लावता येतो, आणि त्यानंतर स्लोमो मध्ये त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. लेग बायचा इशारा, 1 धाव इथे मिळताना दिसेल अवांतरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 24, 4 फलंदाज बाद सध्या पाहायला मिळतात. 4थं षटक सध्या सुरू आहे. जिशान परत एक वेळा गोलंदाजीसाठी. यावेळेला थोडासा आपटलाय बॉल, थोडासा शॉर्ट बॉल मागे खेचला, वेग प्रचंड होता, त्याचमुळे नियंत्रण नव्हतं फलंदाजाकडून. आणखीन एक डॉट बॉल जिशानकडून पाहायला मिळेल. धावा स्थिर आहेत. 4थं षटक सध्या सुरू आहे. एकदम शांत क्रिकेट. अगदी मध्यरात्री 12 वाजून गेलेले आहेत, त्यातल्या त्यात एकदम शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये.
धावा मोठ्या आलेल्या नाहीये, षटकार चौकार त्याचा दुष्काळ पळलाय आणि तो सातत्याने पडताना दिसतोय. मोठे फटके अजूनही आलेले नाहीयेत, तो प्रयत्न करायला पाहिजे. कमी गतीने टाकलाय, खूपच चांगला फटका इथे सजवलाय. डीप मध्ये फिल्डर येईल, एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, फक्त एक सिंगल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 25. यानंतर होणारा सामना हमराज मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणे विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ शेवटच्या सामन्यामध्ये खेळेल. तो सर क्वार्टर फायनलचा सामना आणि एक संघ सेमी फायनल मध्ये जाईल ग्रुप बी मधून. वेगवान बॉल, आता मात्र अपील उचलून धरली आहे पंचांनी. परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर. फलंदाज LBW च्या स्वरूपात बाद आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅट्समनने मला वाटते मोठ्या स्क्रीनवर पाहून सुरुवात करायला हरकत नव्हती. पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. शेवटी महत्वाचा आहे टीव्ही अंपायरचा निर्णय आणि तो आलेला आहे आउट. त्याच्यामुळे डगआउट बरोबर उजव्या बाजूला आहे. फलंदाज आणखीन एक बाद. परंतु शेवटी जे रिव्ह्यू आहेत त्याचा वापर होतो. क्रिकेट म्हटल्यानंतर जे रिव्ह्यू आहेत त्याचा वापर केला जातो, तो अधिकार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा, गोलंदाजी करणाऱ्या टीमचा, आणि त्या अधिकाराचा वापर करणं शेवटी गरजेचंही आहे. आणि शेवटी ते रिव्ह्यू शिल्लक ठेवून काही घरी तुमच्या गाडीत घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याचा वापर इथे होतो. तो बॅटरनेही केला आणि हे त्याचं कारण होतं. आणि हे होतं त्याचं कारण. ते टीव्ही अंपायरने देखील आऊट दिलं होतं, कारण बरोबर मागच्या पायाला अगदी त्या गुडघ्याच्या खाली बॉल लागला. प्रेक्षकांनी थोडंसं बाहेर थांबायचंय. आणि फलंदाज LBW च्या स्वरूपात बाद. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25ला 5. निम्मा संघ गारद केलाय. अझर आता परत एक वेळा गोलंदाजीसाठी ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल चांगला फिरवला. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलचं पर्सेंटेज भरपूर वाढत चाललंय. प्रत्येक गोलंदाज येतोय सातत्याने डॉट बॉल टाकतोय. त्याच्यामुळे संघ थोडासा पिछाडीवर चाललाय. SP वॉरियर हा सबस्क्रायबर बीटर 7070 स्पोर्ट्सचा 9,68,775 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. लगेच सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चेंज ऑफ पेस, फ्लाय स्लिप मध्ये प्रयत्न सुरू होता. मला वाटतं त्या लाईटच्या पोलला लागून बॉल आतमध्ये आलाय आणि त्याला लागून जर आतमध्ये आला तर तुम्हाला धावा या धावून घ्यायचे आहेत. 3 पोल आहेत बरोबर मागे. 3 पोलला जर बॉल लागला ज्याच्यावर 2-2 लाईट्स आहेत तर बॉल आतमध्ये आला तर तुम्हाला धावून घ्यायचे आहेत धावा. आणि बाहेर गेला, मागे गेला तर त्या डिक्लेअर स्वरूपात मिळतील. धावा झाल्यात 25. हा येतो डॉट बॉल. खोलवट टप्प्याचा बॉल होता. पॉइंटला बॉल टर्न होतोय गलीमधून. तोपर्यंत एक सिंगल. 2 धावा मिळतील. आता तिथे गोशांकी क्षेत्र आहे. 2 धावा निर्धारित स्वरूपात तुमच्या खात्यामध्ये ऍड होतील. फलंदाज परत एक वेळा तो स्ट्रायकिंग एंडला जाईल. धावा झाल्या 27. धावा झाल्या 27. दत्ता भाऊ, एक स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर. बिझी मॅन. रोलर बंद झाला तेव्हा त्यांनी तो चालू केला, पाऊस आलेला तेव्हा. असे आमचे दत्ता भाऊ. यावेळेला फटका हवेत. टायमिंग पाहावं लागेल. डीप मध्ये फिल्डर आहे. प्रयत्न सुरू होता बॉल आतमध्ये ढकलण्याचा आणि मला वाटतं उलटी उडी मारत असताना बॉल आतमध्ये ढकलण्याचा हा प्रयत्न झालाय आणि तो टाळ्यांचा गजर तिथे होतोय. सौरभ बिराजदार परत एक वेळा इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळालाय. काय फिल्डिंगचा दर्जा इथे दाखवलाय. 100% एफर्ट आणि 100% कमिटमेंट याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. पूर्णपणे तो हवेत आहे आणि त्याच्यानंतर त्याचा तो पाय बाहेर गेला. बॉल तोपर्यंत आतमध्ये होता त्याच्यामुळे धावा वाचवल्यात. परत एक वेळा बॅट फिरली. बॉल फिरतोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगला लेग ब्रेक, नॅचरल लेग ब्रेक. एक नैसर्गिक देणगी असते. लेफ्ट आर्म सीमर कडे पडल्यानंतर बॉल उजव्या हाताच्या फलंदाजाच्या थोडासा बाहेर निघतो आणि एक डॉट बॉल पाहायला मिळाला. 29ला 5 अशी परिस्थिती. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकातला 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा अझरने आतापर्यंत 11 बॉलमध्ये खर्च केल्यात. 11.
आणि शेवटच्या बॉलवर आता प्रहार. आता सौरभ बिराजदार मला वाटते काहीच करू शकणार नाही. बॉल सीमारेषा पलीकडे आणि आमचा एक चिमुकला उद्याचं भारताचं भविष्य त्याने मात्र एक चांगला झेल टिपलाय. राजू तिथे होता. राजू बन गया जेंटलमॅन आणि त्याच्या हातात हा बॉल विसावला जातोय. हाय तो षटकार. राजू सुतार काय झेल टिपलाय राजूने. एकदम इझी, बडे आराम से, अगदी सहज. आणि म्हणूनच या फ्लड लाईट्सचा मी मगाशी देखील उल्लेख करत होता. या फ्लड लाईट्स मध्ये असं वाटतच नाही की कुठे रात्री मॅच सुरू आहे, मध्यरात्री मॅच सुरू आहे. असं वाटतं की सूर्योदय झालाय, सकाळी सामने सध्या सुरू आहेत. राजू सुतार यांनी व्यासपीठावर यायचंय. शशिकांत भाऊ यांच्याकडून पारितोषिक आहे तुमच्यासाठी 100 रुपयाचं. राजू या, आपला सन्मान इथे केला जाईल. चांगला झेल तुम्ही टिपला त्याबद्दल. मी शशिकांत भाऊ आपल्यालाच विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्या. तर ते वाढ झाली आहे, त्याच्यामध्ये 200 रुपयाचं पारितोषिक झालंय. अभिनंदन. काय झेल टिपला याची मुकल्याने, अगदी सहज. 35 रन, 5 फलंदाज बाद. हो, खोलव्या टप्प्याचा बॉल होता. समोर मिड ऑफ नाहीये, लॉंग ऑनला फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. अक्षय थेटे मगाशी चांगला झेल त्याने टिपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 36-36. ओव्हर नंबर 6 सध्या प्रगती पथावर. 11 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या सत्रातला. जिशान मागचे षटक चांगले टाकले. जिशानने 2 विकेट घेतल्या. हो, सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. एक्सप्रेस डिलिव्हरी, डॉट बॉल. आणखीन एक डॉट. डॉट बॉलचं पर्सेंटेज, ज्या गोष्टीचा उल्लेख मी करत होतो, ते सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळाला. तो दबाव सुरुवातीपासून बनवा. परंतु क्रिकेटचा खेळ अद्भुत असतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतंच लक्ष विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर. अंपायरचा सिग्नल येतो 1 पर दी ओव्हर. नाका जळून बॉल गेला. सर विकेट कीपरच्या हातात. चांगला बाउन्सर, झणझणीत बाउन्सर, तिखट बाउन्सर सर विकेट कीपरच्या हातात. आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची, खांद्याचा चांगला वापर करतो, ते इथे दिसलं. पुढचा बॉल परत एक वेळा जिशान तयार. 36ला 5 अशी परिस्थिती. यावेळेला पडल्यानंतर थोडंसं खाली, सरळ विकेट कीपरच्या हातात. आणखीन एक डॉट. (36) लॉस ऑफ 5 विकेट. 4 बॉलचा खेळ संपलाय. जिशान याही ओव्हरमध्ये शांत ठेवलंय फलंदाजाला. फक्त 1 धाव या ओव्हरमध्ये. 4 बॉल त्याचे टाकून झालेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे या सत्राच्या दरम्यान. खोलवर टप्प्याचा बॉल होता. परत एक वेळा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बॅकवर्ड ऑफ पॉइंट. लेग बायचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. धावा झालेल्या 37-37. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. आणि इकॉनॉमी पहा जिशानची. 5 धावा त्याने खर्च केल्यात. 2 विकेट. आणि 6वी धाव येईल त्याच्या ओव्हरमध्ये. 3 ची इकॉनॉमी राहिली आहे. 2 विकेट त्याने घेतल्या 2 ओव्हरमध्ये. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 38. ओव्हर नंबर 6चा खेळ संपला. फलंदाज बाद झालेले आहेत 5.
तर शेवटचं षटक आता सुरू होईल. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 38 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर. शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित च्या खांद्यावर हे षटक सोपवण्यात आले. लास्ट ओव्हर. रोहितचा पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर, उसळी जास्त प्राप्त झालेली नाहीये आणि त्यामुळे एकच धाव मिळताना दिसते. टीमची धावसंख्या 39-39. मागच्या सामन्यामध्ये जरी आपण पाहिलं तर ऑलमोस्ट याच लेवलचा सामना पाहायला मिळाला. जास्त धावा करता आलेल्या नव्हत्या फलटणच्या टीमला. आणि आता या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर SP वॉरियर्स ज्या टीमने सुरुवातच धडाक्यात केली होती, पहिला विजय, मोठा विजय, राजाचा चांगला खेळ, अर्धशतक त्याने नोंदवलं. या मॅचमध्ये थोडंसं अपयश आलंय. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धावबाद होईल. आणखीन एक विकेट गमावली. 6वा झटका, 6वा धक्का बसतोय SP वॉरियर्स या टीमला. 39-6. जयेश राठोड नवीन फलंदाज आता फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल. आणि अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथूनही जर 1-2 मोठे फटके आले, 50च्या आसपासचं टार्गेट सेट होऊ शकतं, ज्याची मी मगाशी चर्चा करत होतो. आणि 50 धावा जर स्कोर बोर्डवर आल्या तर एक मानसिक दबाव तुम्ही टाकू शकता त्या आकड्याचा 7 ओव्हरच्या मॅचमध्ये. कारण एक टेप बॉलचं षटक असतं. काल अंगद पाटील आणि त्यांच्या टीमने तशीच कामगिरी केली होती. चांगला बाउन्सर. हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये, चांगलीच उसळी घेत विकेट कीपरकडे जातोय आणि आणखीन एक डॉट. विकेट कीपरने बरोबर चेहऱ्याच्या लेवलला तो बॉल कॅरी केलाय. खांद्याचा चांगला वापर करताना दिसले जीशान. आता या ओव्हरमध्ये रोहित रॉय. परत एक वेळा रोहित. हा बॉल मात्र रडार मध्ये होता, फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ऑन दी अप. निमेशने म्हणूनच स्ट्राईक घेतली होती आणि आता एअर स्ट्राईक करत असताना हा येतोय दमदार आमदार षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. जसा बॉल बॅटवर लागला तशी मोहर लागली होती 6 धावांची. कडक फटका. वायडिश लॉंग ऑफला षटकार इथे ठोकलाय. लाजवाब फटका, नेत्रदीपक फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. अजून एखादा मोठा फटका आला तर 50चा आकडा देखील इथे कंप्लीट होऊ शकतो. धावा झालेल्या आहेत 45. परत एक वेळा तोच प्रयत्न होता शॉर्ट कव्हरला. रनआउटची संधी आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल निमिषच्या माध्यमातून. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 46. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. धावा झालेल्या आहेत 46. याच्यानंतर होणारा सामना हमराज मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे स्पोर्ट्स क्लब पुणे या मॅच मधून जिंकलेला संघ त्यांच्या विरोधात खेळेल. तो असेल आजच्या रात्रीतला शेवटचा सामना. क्वार्टर फायनलची लढत. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल. शेवटच्या बॉलवर दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हा प्रश्न आहे. 1 धाव तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो चांगला होता विकेट कीपर एंडला. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट होईल आणि त्यामुळे 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेमध्ये फलंदाज धावबाद होतोय. धावा झाले 48. 49 या आकड्याचा आता पाठलाग करायचा आहे. 49 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे SP वॉरियर्स मुंबईने. ताई पॅकेज प्रभादेवी पालघरच्या समोर. 42 बॉल आणि 49 धावा हे समीकरण असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र होईल परिवर्तन. पहिलं सत्र संपलंय. 49 या लक्ष्याचा पाठलाग ज्या वेळेला मैदानामध्ये सुरू होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकूया नरेश ढोमे सरांचा आवाज आपल्या कॉमेंट्री बॉक्समधून. 42 चेंडू 49 लक्ष्याचा पाठलाग.
धन्यवाद कुणाल दाते सर, धन्यवाद चंद्रकांत शेटे सर. क्वालिफायर मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये आपण बघतोय आमदार चषक पिंपरी विधानसभा. आपल्या सर्वांचा सार्थ अभिमान, कर्तृत्वाचा हिमालय, शून्यातून समाजसेवेचं व्रत हातात घेऊन विश्व निर्माण करणारे एक व्यक्तिमत्व अर्थातच नामदार अण्णासाहेब बनसोडे, उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून नामदार अण्णासाहेब बनसोडे युवा मंचच्या माध्यमातून होत असलेला हा आमदार चषक पिंपरी विधानसभा 2025 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 48 धावा SP वॉरियर्सनं उभ्या केलेल्या आहेत आणि 49 धावांचं आव्हान इथे ताई पॅकर्स संघासमोर ठेवलेलं आहे. अडथळ्यांची शर्यत पार करणारे दोन्ही संघ एकदा पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना डू ऑर डाय आहे. जिंकू किंवा मरू, मारा किंवा लढत मरा, अशी मॅच आता आपल्याला इथे बघायची आहे. इथे जिंकणारा संघ लगेचच पुढच्या सामन्यामध्ये हमराज मृत्युंजय पुणे संघाविरुद्ध उभा राहणार आहे. त्यामुळं या पुढचे दोन्ही सामने हे डू ऑर डाय आहेत. मागे बाउंड्रीवरती काही प्रेक्षक बसलेले आहेत. जे पिवळे ब्लॉक आहेत त्याच्यावरती जर कोणी बसलेलं असेल तर उठून स्टँडमध्ये जाऊन बसा. अजिबात तिथे बसू नका. लॉंग ऑफची बाउंड्री. आपल्या समोर काही श्वान सुद्धा बसलेले आहेत, तर तिथे बसलेल्या प्रेक्षकांना विनंती उठायचे तिथून, अन्यथा आयोजक तिथे येऊन तुम्हाला उठवतील. मॅचला सुरुवात होते. 48 धावा, खरं तर माफक धावसंख्येवरती हा सामना रंगणार आहे. पहिले तीनही मॅच आपण पाहिले की हाय स्कोअर होते, हाय रन चेस होते. पहिल्या सामन्यामध्ये 90+, दुसऱ्या सामन्यामध्ये 80+, तिसऱ्या सामन्यामध्ये 80+ धावा उभ्या राहिल्या. पाचव्या सामन्यामध्ये मात्र कमी झाला स्कोअर, तो 10 चेंडूमध्येच ओलांडला गेला. आणि आता 6वा सामना इथे पुन्हा एकदा एक लो स्कोअर आहे. 42 चेंडू 49 धावा, 7 धावांची सरासरी आहे. लक्ष तसं छोटं दिसतंय, मात्र क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कुठलाही स्कोअर विजयाची गॅरंटी देत नाही किंवा विजयाची गॅरंटी देणारा स्कोअर अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये तयार झालेला नाही आहे. त्यामुळे 48 धावा या पुरेशा ठरतात का गोलंदाजांना हे बघायचं आहे की फलंदाज सहजपणे या धावांवरती मात करतील. ताई पॅकर्स, ओमकार देसाई स्ट्राइक एंडवर, सौरभ बिराजदार नॉन स्ट्राइक एंडवर. स्क्वेअर लेगला खेळला. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू असणार आहे. ओमकार देसाईला मिळतील. एक सुपरस्टार म्हणून गेले 2 दशक आम्ही ओमकार देसाईला बघत आलेलो आहोत. संपूर्ण भारत देशातील सर्वोत्तम क्रिकेटचा संघ, काही काळ या क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलेला संघ, ज्या संघाचं नेतृत्व केलेलं आहे ओमकार देसाईनं. मात्र वयाची 40 उलटल्यानंतर सुद्धा ओमकार तितकाच प्रभावी ठरतोय. यस हो, एकदमच पायामध्ये टाकलेला हा चेंडू होता. बिलकुल हात खोलण्याची संधी दिली नाही. बॅटपॅड एकत्र आणलं तिथे आणि बचाव केला भक्कम. 1 धावेबरोबर फलकावरती धावांची नोंद होते 3. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना सौरभ बिराजदार स्ट्राइक एंडवरती डाव्या हाताचा फलंदाज. सामना करणारे गोलंदाज जतन ठक्कर. आघाडीचे षटक जतनच्या हातामध्ये सोपवलं. अनेक युवा खेळाडू आता ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटमध्ये येत आहेत. 17, 18, 20, 22 वर्षाचे खेळाडू आणि प्रभाव सोडतायत. इथे पूल करतोय उंच आकाशामध्ये चेंडू आणि मिड विकेटला मिळतील 4 धावा. सौरभ बिराजदारचा एक देखणा फटका. चौकार पहिल्याच षटकामध्ये. धावांची बरसात सुरू होते. शांत सुरुवात केली होती इथे ओमकार देसाईने, मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खेचत इरादे सौरभ बिराजदारचे मजबूत आहे. फलकावरती धावा 7 आहेत. पहिलं षटक सुरू आहे. 7 धावांची सरासरी हवी आहे आणि पॉवर प्ले मध्ये 7 धावा. डीप लॉंग ऑफ आणि आता डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक हा सीमारेषेवरती आहे.
सौरभ परत एकदा तयार. लेंथ टाकला इनसाइड आउट आणि तिथे मिळणार आहे 4 धावा. सुंदर फटका, लागोपाठचा दुसरा चौकार. उजव्या दिशा बराचसा बाहेर होता आणि उचलला चेंडू, थोडासा हवेमध्ये उचलला. डीप कव्हर पॉइंटला जो गॅप मिळाला तिथे स्क्वेअर ड्राईव्ह म्हणता येईल या फटक्याला. फलकावरती धावा 11 आहेत. यास 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 उंच टोले जंग, लांब लचक षटकार. सौरभ बिराजदार ऑन फायर. 2 चौकारांपाठोपाठ षटकार. धावांचं घमासान मैदानामध्ये सुरूच आहे. आकाशामध्ये विहंग करत असलेला हा एक पिवळा पोपटी रंगाचा चेंडू मात्र प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करतोय. सुंदर फटका होता, लेंथ बॉल होता, मात्र बॅकफूट वरून त्यानं चेंडूला लॉफ केले लॉंग ऑफला. सुंदर फटका. यास इथे चांगला चेंडू आहे, फुलर लेंथचा. इथे उचलायला चान्स ठेवला नाही आणि फलंदाज होईल बाद. पहिला धक्का बसेल. सौरभ बिराजदार बाद. काउंटर अटॅक इथे होतोय जतन ठक्कर कडू. हलकीशी कड आणि सौरभ बिराजदार तंबूच्या आश्रयाला. 1 गडी बाद. धावफलकावरती 17. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा फलकावरती आलेल्या आहेत, मात्र 31 धावा हव्यात. 36 चेंडूमध्ये 31 धावा. चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत आणि अशा स्थितीमध्ये इथे SP वॉरियर्स मुंबई संघाला रोखायचे ताई पॅकर्सला. विकेट्स महत्वाच्या असणार इथे. ब्रेक थ्रू कन्सिस्टन्सी विकेट कशा काढणारे मागच्या हायलाइट्स आपण बघतोय. ओमकार देसाईला टाकलेला हा दुसरा चेंडू, त्याच्यानंतरचा चौकार खेळला होता, पुल केला चेंडू. क्षेत्ररक्षकांची मर्यादा होती. 38 सर्कलच्या डोक्यावरून, त्याच्यानंतर स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर पॉइंटला उचलला चेंडू. 38 सर्कलच्या बाहेरच टाकला चौकार आणि त्याच्यानंतरचा हा षटकार सरळ बॅटनं खेळला होता. इथे कड लागली, बातली कड लागली बॅटची आणि यष्टीरक्षकांना कुठली चूक केली नाही. सौरभ बिराजदार 14 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार, 2 चौकार 1 षटकार त्याने ठोकला. 17 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात आहे. 1 गडी बाद 17. जतन ठक्करचं पहिलं षटक होतं. प्रभावी नाही म्हणता येणार कारण 17 धावा आलेल्या आहेत. 1 विकेट जाता जाता त्याने मिळवून दिली आणि विशेष म्हणजे जो फलंदाज जास्त धोकादायक होता त्यालाच बाद केलेला आहे. त्याचा परिणाम पुढे जाणवतो का? नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होईल रोहित नार्वेकर. ओमकार देसाई, रोहित नार्वेकर. जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवरती ओमकार. यस, ओहो, हवेमध्ये चेंडू आहे आणि ओमकार देखील बाद. लॉफ करण्याचा प्रयत्न ओमकारचा. फुल टॉसला पंच केलं, मात्र 38 सर्कल भेदू शकला नाही. दुसऱ्या प्रयत्नात कॅच. मोठा फलंदाज बाद. ओमकार देसाई. मोठी विकेट आहे. ताई पॅकरसाठी ओमकार देसाईचं मैदानामध्ये असणं जास्त महत्वाचं आहे कारण इतर फलंदाजांसाठी तो मोठा कॉन्फिडन्स ठरतो. ओमकार नॉन स्ट्राईक एंडला म्हटल्यानंतर इतर फलंदाज फ्री हँड खेळतात. जसं आपण पाहिलं सौरभ बिराजदारला, ओमकार नॉन स्ट्राईकला असल्यामुळं त्याला एक खात्री असते की ओमकार आहे आणि त्यामुळं मग तोही मुक्त हस्त फलंदाजी करू शकतो. मात्र ओमकार बाद झाल्यानंतर ती जबाबदारी आता पुढच्या खेळाडूवरती येणार आहे आणि हे खेळाडू ही परिस्थिती कशी हाताळतायत यावरती सुद्धा यश अपयश अवलंबून असणार आहे. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती सौरभ बिराजदार. पहिल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ओमकार देसाई. मोठ्या विकेट्स लागोपाठ आलेल्या आहेत. 17 धावांची खेळी धाव फलकावरती साकारले. विजयासाठी अजून 31 धावा. 35 चेंडू 31 धावा अशी स्थिती इथून पुढे ताई पॅकरसाठी. रोहित नार्वेकर बरोबर आता राहुल चौधरी मैदानामध्ये दाखल. गोलंदाजीसाठी मोनू यादव. पहिल्या चेंडूवरती यश. एक मोठा कॉन्फिडन्स असू शकतो गोलंदाजासाठी. क्षेत्ररक्षण विस्तारलेलं आहे. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन आहे. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी तर इथे नवीन फलंदाज उजव्या हाताचा फलंदाज आहे राहुल चौधरी. स्क्वेअर लेग, लॉंग ऑन,
एक्स्ट्रा कव्हर. हे क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवरती दिसेल आणि उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू. यावेळेस मात्र कनेक्शन होत नाहीये. निर्धाव चेंडू. आगमन करणं गरजेचं आहे इथे आणि हे षटक त्यासाठी महत्वाचं ठरणार आहे. मोनू यादव उचलला चेंडू लॉंग ऑफला. इथे क्षेत्ररक्षक नाहीये आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर असेल. दुसरा पॉवर प्लेअर अर्थात 3 क्षेत्ररक्षक बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 30 सर्कलच्या बाहेर आणि त्यामुळे गॅप खेळणं अगदी सोपं होतं फलंदाजासाठी. लॉंग ऑफला हा एक दिमागदार चौकार. 21 धावा फलकावर 2 गडी बाद. ताई पॅकर्स विजयाचा हमरस्ता पहिल्या षटकामध्ये तयार केला होता. मात्र या हमरस्त्यावरती देखील स्पीड ब्रेकर उभे केलेले आहेत SP वॉरियर्स कडून. आता अधिक स्पीड ब्रेकर मध्ये थोडासा स्पीड ब्रेक होईल, कमी होईल. मात्र जर रोखायचं असेल तर पूर्ण मोठा खड्डा खोदावा लागेल रस्त्यामध्ये. मार्ग अडवून ठेवावा लागेल किंवा रस्ता चुकडून टाकावा लागेल. तेव्हा इथे SP वॉरियर्सला विजयाचे संकेत मिळू शकतात. तर 2 धावा इथे घेतल्या जातील. फलकावरती धावा 23. 2 गडी बाद. या षटकामध्ये देखील 6 धावा आतापर्यंत प्राप्त होत आहेत. पहिल्या चेंडूवरती यश होतं. डाव्या हाताने ओव्हर द विकेट खांडून काढला चेंडू. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अडवणार आहे. ओ हो खराब थ्रो आहे. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. अजून काही धावा मिळू शकतात. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि प्रयत्न केला तर 4 धावा देखील यशस्वी होऊ शकतात. मात्र थांबलेत दोघं जण. 3 धावा इथे प्राप्त होणार आहे आणि जे षटक आम्ही चांगलं म्हणत होतो सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये आता त्याच षटकामध्ये सरासरीपेक्षा जास्त धावा येत आहेत. 9 धावा फलकावरती आतापर्यंत. फलकावर 26 धावा. ती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मात्र 23 धावांची आवश्यकता आहे. विजय आता आणखी जवळ येत असताना आपण बघतोय अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पहिल्या 2 षटकांमध्ये दोन्ही पॉवर प्ले मध्येच अर्ध्यापेक्षा जास्त अंतर धावलेले आहेत. टेप बॉल ओव्हर ही देखील अत्यंत महत्वाची ठरलेली ओव्हर आहे. यस उंच टोले जंग स्क्वेअर लेगला चेंडू आहे आणि कुठे जातोय हे बघायचं आहे. यस 2 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू. मोठा फटका जरूर होता मात्र 2 धावा केवळ या चेंडूवरती. 28 धावा फलकावरती लागले जात आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान येथून पुढे आहे. पहिली विकेट पहिल्या 2 विकेट जरूर मिळाल्या लवकर मिळाल्या असं म्हणू शकतो आपण. 6व्या आणि 7व्या चेंडूवरती या 2 विकेट होत्या. मात्र पुढच्या 4-5 चेंडूमध्ये पुन्हा एकदा धावांची लयलूट या फलंदाजांनी केलेली आहे आणि ही मॅच आता ताई पॅकर्ससाठी थोडीशी सोपी होते. थोडीशी ढिली होते ही मॅच असं म्हणू शकतो आपण. जेवढी पकड मजबूत असायला हवी होती पॉवर प्ले मध्ये ती नाही आहे. आणि आता एक चान्स आहे की इथून टेप बॉल ओव्हर्स मध्ये काही अधिकचा फायदा मिळवला. 2-3 विकेट्स जर लवकर आल्या तर कमबॅक करू शकतो. मात्र वाईड आहे. निश्चित अधिक 1 धाव मिळणार आहे. 2 धावा तिथे प्राप्त होणार आहे आणि या 2 धावांबरोबरच 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 30 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. कॉन्फिडन्स वरती मोठा हल्ला करणारा हा वाईड होता. यस हलक्या हाताने फक्त उडवला चेंडूला. 2 धावा तिथे आरामात पूर्ण करेल फलंदाज. 32 वरती पोहोचतायत ताई पॅकर्स. प्रभादेवी ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. गोलंदाज या षटकामध्ये राजा शर्मा. वाईड चेंडूची घोषणा इथे सूरज कोळी सरांकडून. खूप बाहेर टाकला होता चेंडू आणि तुम्ही बघताय की इतर गोलंदाजांना फलंदाज सफल होतात परंतु ज्यावेळेस ते टेप बॉल ओव्हर असेल मी बरेच वेळा बघतो की फलंदाज गार्ड सोडत नाहीयेत. तिथे बचाव खूप महत्वाचा असतो कारण चेंडू कधी कुठून घुसेल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीमध्ये खेळाडू बचावात्मक पवित्रा घेतात आणि त्यामुळं वाईड देखील पंचांना देणं थोडंसं सोपं ठरतं. रीच बघायचाच नसतो फलंदाजांना. 34 वरती 2 षटक 3रं सुरू आहे. यस
चेंडूची अचानक उसळी आपण पाहिली. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की चेंडूमध्ये काही मुवमेंट होईल, मात्र कुठलीच मुवमेंट दिसली नाही. सरळ चेंडू उडाला, जास्त बाउन्स मिळाला, अतिरिक्त बाउन्स आपण म्हणतो. जसं की लेदर बॉलवरती नक्कल बॉल असतो, शॉर्ट बाउन्स, स्लो बाउन्सर, तसाच एक बाउन्सर होता. चेंडूने अक्षरशः नागासारखी फणी काढली होती, नागाचा फणा काढला होता, मात्र जास्त नुकसान झालं नाही. इथे मात्र मोठा स्विंग आहे, वाईड, एक अतिरिक्त धाव फलकावरती प्राप्त होते. धाव फलक दाखवते 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक सुरू आहे. परत एकदा वाईड, रिव्हर्स टाकायचा प्रयत्न केला. या अगोदर इन स्विंग टाकला होता, आता रिव्हर्स स्विंग करतोय. दोन्ही वेळेस कंट्रोल हरवला गोलंदाजाकडून आणि वाईड येत आहेत. आज देखील प्रभावी गोलंदाज बघायला मिळू. विशेषतः मनोज साठे आम्ही पाहिला, आज इथे क्रॉस टाकला होता, अगदी सरळ चेंडू गेला. ज्यावेळेस स्विंग मिळतो, मोठा स्विंग असतो, अशा परिस्थितीमध्ये तो जर कंट्रोल नसेल मिळत तर तुम्ही क्रॉस टाकू शकता. क्रॉस सीम आपण म्हणतो अशा बॉलला. सरळ जातो तो बॉल आणि इथे धाव मिळण्याची शक्यता नाही आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलकावरती हलकीशी कट जरूर होती. 36 धावा आहे 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13 धावांची अजून गरज आहे. 25 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर संघासाठी. राहुल स्ट्राईक एंडवरती, पुन्हा भरकटलेला चेंडू वाईड आहे. प्रयत्न करतोय फलंदाज, त्याने जे चेंडू सरळ टाकलेले आहेत, अर्थात क्रॉस टाकलेले आहेत, ते चेंडू मात्र चांगले गेलेले आहेत. मात्र जिथे त्याने रिव्हर्स करायचा प्रयत्न केलाय, इनस्विंग टाकायचा प्रयत्न केलाय, अशा परिस्थितीमध्ये कंट्रोल हरवलेला आहे. इथे षटक कंप्लीट करण्यासाठी फक्त चेंडू सरळ सोडलाय. लेंथ बॉल होता, हलक्या हाताने लॉफ केला. 1 धाव घेतली. 38 वरती 39 वरती पोहोचेल 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ताई पॅकर्स. 3 षटकांचा खेळ याबरोबरच पूर्ण नाही झाला. 39 2.5 ला 38 ओव्हर नाही आली अजून, एक बॉल बाकी आहे. नाही बघ आला की बॉलर इकडे. ओव्हर झाली राजा, ओव्हर झाली. वाईड पडला ना तो बॉल. वाईड नंतर एक चांगला आला की परत पहिलेचा हो, पहिला वाईड नंतर एक चांगला. एक रन टाकायचं. अरे सांगितलं त्याला. बघायचंय पंचांकडून काय येतोय. तर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पंच सोपवत आहेत. यस, बॅटर्स कॉल, फलंदाजांचा कॉल आहे. वाईडसाठी त्यांनी मागणी केलेली आहे. अँगल बनवून टाकलेला हा चेंडू होता. कोणा मारला आपण म्हणतो की बरोबर रिटर्न क्रीजचा पुरेपूर वापर करत टाकलेला चेंडू. आणि इथे बघायचं आहे चेंडू कुठून जातोय, फलंदाजाच्या रीच मध्ये आहे का. आणि एक धाव जरूर त्या ठिकाणी 22च्या रूपाने प्राप्त झालेली असणार आहे. मात्र वाईड आहे की नाही याचं उत्तर मात्र तिसऱ्या पंचांकडून आपल्याला मिळणार आहे. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे आणि पंचांचा निर्णय अजून आपल्यापर्यंत पोहोचतोय. यस, फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे. तर 22 मिळणार आहे. एक धाव जरूर प्राप्त होते. इथे 39 धावा. 4थ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. 39 धावा, मात्र 19 मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. आणि याच बरोबर एक टोलेजंग फटका नव महाराष्ट्र महाविद्यालयाच्या बिल्डिंग वरती ठोकलेला हा एक षटकार, विस्फोटक. 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक आता पुढे पोहोचणार आहे. तो 45, मात्र 4 धावा दूर विजयापासून. ओ हो हो हो, अपटबार होता हा, मोठा अपटबार. मात्र कसा हातोडा मारला बघा, लोहाराचा हातोडा होता तो. एका धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे. 46, 3 धावा दूर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. तर दोन्ही मॅच, मागची मॅच देखील 10 चेंडूमध्ये संपली. ही मॅच देखील लवकर संपते की काय? या संपते. शानदार षटकार
आणि चौथ्या षटकामध्येच विजयाला घातली गवसनी. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघरचा एकदम दिमागदार विजय. तर लगेचच इथे नाणेफेकीचा कौल होईल. ताई पॅकर्स विरुद्ध हमराज मृत्युंजय विशाल भाऊ कांबळे 11 पुणे. मुंबई विरुद्ध पुणे असा सामना आजच्या दिवसातला रात्रीतला खेळचा उपांत्यपूर्व फेरीचा क्वार्टर फायनलचा सामना मैदानामध्ये लगेच सुरू.